बेलापूर येथील पुरातन राम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी भजन कीर्तनाचा कार्यक्रमही पार पडला। तसेच या प्रसंगी कुस्त्यांच्या स्पर्धाही रंगल्या होत्या। कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम कबीराचे विण तोषले कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करे काम कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम चैत्र शुद्ध नवमी म्हणजे श्री रामनवमी। रामनवमी निमित्ताने शहरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। अशात बेलापूर येथील पुरातन राम मंदिरातही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या उत्सवात ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, माजी आमदार मंदाताई म्हात्रे, सिडको संचालक नामदेव भगत, नगरसेवक अमित पाटील उपस्थित होते। या मंगलमय दिवशी सर्व महिलांनी श्री रामचंद्र प्रभूंची मूर्ती पाळण्यात टाकून पाळणा हलवला। या दरम्यान कीर्तनकार चारुदत्त महाराज यांनी श्री रामनवमीचे महत्त्व कीर्तनाद्वारे सांगितले। रामनवमी निमित्ताने बेलापूरमध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। यावेळी रामनवमी उत्सव बेलापूर.com या वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं। माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी खास उपस्थिती लावली व श्री रामचंद्राचे दर्शन घेतले व नवी मुंबईकरांना शुभेच्छाही दिल्या। सालाबादप्रमाणे यावर्षी रामनवमी उत्सव बेलापूर गावामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे। गुढीपाडवापासून भजन कीर्तन या गावामध्ये परंपरेनुसार आपापली संस्कृती सांभाळण्याचं काम नव्या मुंबईतील अनेक मंडळ करत आहेत। पण पूर्वीचं जर राम मंदिर असेल तर हे बेलापूर गावचं आहे आणि जवळजवळ आज अनेक वर्ष अनेक पुढारी म्हणा मान्यवर म्हणा या रामनवमीच्या देवळाचं दर्शन घेत असतात आणि सर्व नागरिकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थिती लावून रामनवमी अनेक वर्षापासून बेलापूर गावात साजरी करण्यात येत असल्याचं म्हणाले। भारतीय संस्कृतीचं जतन करण्याच्या अनुषंगानं आपल्या महाराजांनी साधारणपणे आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये सर्व धर्माची जातीची पंथाची वर्णाची लोक आतापासून ब्रिटिश कालखंडापासून येते राहतात आणि म्हणून या बेलापूर गावाचं महत्व इतिहासामध्ये म्हणजे बेलापूर पट्टी हे नाव जरा कमी पडायला लागले हे त्यात मला दुःख आहे। म्हणजे बेलापूर पट्टी हे आपल्या सर्वांच्या आठवणीचं एक प्रकारचं मनाचा आनंदाचा भाव। मी या बेलापूरच्या ग्रामस्थ मंडळाला धन्यवाद देतो। तुम्ही या अशा परिस्थितीत सुद्धा हा उत्सव अतिशय साजेसा पवित्रतेने त्या ठिकाणी साजरा करत आहात। रामनवमी निमित्ताने जत्रोत्सवही साजरा करण्यात येतो। खासदार संजीव नाईक यांनीही सर्व नवी मुंबईकरांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या व आगामी लोकसभा निवडणुकीतील विजयाबाबत भाष्य केले। मैं शुभकामनाएं दूंगा सभी राम भक्तों को कि हर साल की तरह इस साल भी बेलापुर जो हमारे इस नवी मुंबई की शान है, सबसे पुराना मंदिर, और आज इस मंदिर में हम राम भगवान जी का जन्म हुआ है और बड़ी ही आस्था से लोग यहाँ आकर अपनी मन्नतों को सामने रखते हैं। मैं प्रार्थना करूंगा भगवान से कि इस गांव से माध्यम से पूरे नवी मुंबई शहर में सुख शांति और चैन रहे, ऐसी मैं ईश्वर को प्रार्थना करता हूँ। दर्शकों को शुभकामनाएं दूंगा कि आपके मन में जो भाव होते हैं वो अच्छे भाव रखिए और सही मायने में आगे चल के बढ़ के इस देश को मजबूत करने के लिए एक साथ आइए। बेलापूर गावामध्ये रामनवमी उत्सव अति उत्साहाने चालू आहे। हा कार्यक्रम आज मला वाटतं माझ्या जन्म म्हणजे 50-100 वर्षापासून परंपरा आहे आमची जुनी रामनवमी उत्सव साजरा करण्याची। इथे बेलापूर गावामध्ये पनवेल, रायगड,
ठाणा जिल्ह्यातले कल्याण या भागातले सगळे उलवा उरण अशा भागातली लोक येऊन हे रामनवमी उत्सव साजरी करतात. इथे तुम्ही रामनवमी उत्सवामध्ये फक्त रामनवमी नसतं पण इथे जत्रा भरवली जाते, जेणेकरून इथे लोकांना पाळणी वगैरे सुविधा अशी लहानपणापासून आम्ही बघतोय का हा उत्सव अतिशय सुंदर पद्धतीने ते मी सर्वांना शुभेच्छा देतो. बेलापूर वासियांच्याकडून, ग्रामस्थांकडून, नगरसेवक या नात्याने, माझ्या कुटुंबियाच्या नात्याने मी सर्वांना शुभेच्छा देतो रामनवमीच्या, की ही रामनवमी अशीच सुख समृद्धी शांती देवाच्या कृपेने जावं. या ट्रस्टचे अध्यक्ष विज्ञान म्हात्रे यांनी उत्सवाबाबत सांगत हा उत्सव अनेक वर्षापासून या मंदिरात सुरू असून मोठ्या संख्येने भक्तांनी आपली उपस्थिती लावली. आता हे रामनवमी उत्सव हा 1952 पासून साजरा होत आहे. फार जुनी संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे आणि दरवर्षी इथं रामनवमीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत राम जन्माचा उत्सव इथं होतो. नंतर हनुमान जयंतीचा उत्सव हनुमान मंदिरामध्ये होतो. जे 31 तारखेपासून गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत असे मोठा इथं कार्यक्रम असतो. आणि चांगले राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आपळे पुण्याचे ते इथं कीर्तन सांगतात आणि चांगल्या पद्धतीने अगदी असं वातावरण असं वाटतं की रामनगरीच इथं झालेले आहे, अयोध्या नगरी इथं असं वातावरण होते आणि सर्व एकत्र गाववाले मिळून सर्व हा यावेळी असंख्य भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती. दरवर्षी या पुरातन राम मंदिरातील उत्सवाला हजारो भक्त उपस्थित राहतात. उत्सवाला इतिहास आहे. इतिहासाच्या म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासून हा उत्सव चालू झालेला आहे आणि तेव्हापासून या परिसरात हा एकमेव उत्सव साजरे होत आहे. मला वाटते नवी मुंबईच्या स्थापन होण्याच्या अगोदरपासून हा उत्सव या पट्टीमध्ये हा एकमेव उत्सव होता आणि या उत्सवाला बाजूच्या जिल्ह्यामधून आणि याच्या भागामधून मोठ्या संख्येने लोक इथे या उत्सवाच्या निमित्ताने श्रीरामाचे दर्शन तर घेण्याच्या निमित्ताने भाविक येत असतात. यावेळी कुस्तीच्या स्पर्धांचंही आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच अधिक महसुलासाठी लॉटरी देखील ठेवण्यात आली होती. यावेळी बक्षिसांची लईलूट करण्यात आली. दरवर्षी रामनवमी बेलापूर गावात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरी करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश सोनवणेसह प्रसन्न दरेकर, NDTV.